कळंबोली सेक्टर 4 या ठिकाणी असलेल्या महानगरपालिकेने कोरोना काळात उभारलेल्या कोविड सेंटरची पोलखोल सध्या विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. अरविंद म्हात्रे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सध्या एका तक्रार पेटीतून नागरिकांच्या असलेल्या तक्रारी जाणून घेत असताना एका नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरनं कळंबोली सेक्टर 4 या ठिकाणी सिडकोच्या असलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यास सांगितले. या कोविड सेंटरमध्ये जवळपास 20 कोटी रुपयांचा वैद्यकीय साहित्य कोविड काळानंतर तसाच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी याबाबत त्या ठिकाणी पाहणी दौरा ठेवला आणि या पाहणी दौऱ्यादरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, चांगल्या अशा परिस्थितीत असलेले वैद्यकीय सामान त्या ठिकाणी पडून असल्याचे आढळून आलं. या सर्व प्रकाराबाबत विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी शोकांतिका व्यक्त केलेली आहे. या परिसराला पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत मोफत रुग्णालय मिळावं अशी मागणी वारंवार येथील नागरिक करत आहेत. मात्र महापालिकेने याबाबत कोणत्या प्रकारची सकारात्मक भूमिका न दाखवल्याचा देखील आरोप महापालिकेवर आतापर्यंत झालेला होता. मात्र आज घडलेल्या या प्रकारानंतर पनवेल महानगरपालिकेने या सर्वसामान्य नागरिकांच्या कोट्यवधी रुपयाचा चुराडा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलेला आहे. आज आम्ही कळंबोली येथे प्रभाग समिती ब मध्ये दौरा काढलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये काही समस्या नागरिकांनी तक्रार पेटीमध्ये टाकलेल्या होत्या माझ्याकडे का हा सिडकोकडनं भूखंड दिलेला होता आपल्याला आणि कोरोना काळामध्ये याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला होता जनतेसाठी आणि तो तसंच पडून आहे. यासाठी या इथेशी कळंबोलीच्या दौऱ्याच्या याच्यामध्ये आम्ही इथेशी भेट घेतली असता आमच्या निदर्शनात आले का आपण पाहत असाल का प्रचंड ICU मधल्या मशिनरी इथं पडून आहेत. म्हणजे करोडो रुपयाचा आपण त्यावेळी कोरोना काळामध्ये खर्च केलेला होता. त्याही वस्तू इथेशी पडून आहेत. बेडही चांगल्या पद्धतीचे बेड आहेत. हे कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आणखी उपयोग करता येतील आणि ह्या हॉस्पिटल हा तोडून नवीन 58 खाटाचा हॉस्पिटल बनवा आणि तो महिलांसाठी करण्यात यावा अशी आम्ही मागणी माननीय आयुक्त साहेबांकडे करणार आहे का जेणेकरून महिलांचे जे आजार असतात ते एकच जागेवर त्यांना समस्या निघतील. हा उद्देश ठेवून एक वेगळी संकल्पना करून 58 खाटाचा हॉस्पिटल हा कळंबोलीसाठी आणि इथल्या परिसरासाठी जनतेला मिळेल अशा अपेक्षा ठेवून मी आयुक्तांकडे आजच्या दौऱ्याचा सुद्धा हे देऊन मागणी करणार आहे. हे आता मी सन्माननीय आयुक्त साहेबांना आणि जे अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत त्यांना विचारणार आहे. याच्या पूर्वी मशिनरी किती होत्या आणि याच्यामध्ये मशिनरीमध्ये किती मशिनरी अवेलेबल नाही तिथेशी किंवा चोरी झालेल्या आहेत, किती दुरुस्ती कराव्या लागतील या सर्वांचा लेखाजोखा मी आता डॉक्टरांशी बोललेलो आहे. डॉक्टर बोलले तुम्हाला त्या 2 दिवसात त्याची पूर्ण माहिती देतो असं मला बोललेलं आहे.